पुणे मुंबई महामार्गावरील सर्व बस रद्द करण्यात आल्या। एकूण 400 पेक्षा जास्त बस रद्द केल्या। महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। पुण्याहून मुंबई, नाशिक आणि इतर मोठ्या शहरांना जाणाऱ्या एकूण 400 पेक्षा जास्त बस रद्द करण्यात आल्या। याबरोबरच पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या 60 पेक्षा अधिक बसही रद्द करण्यात आल्या आहेत। या संदर्भात महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे यांनी। सर, काय सांगाल, किती बसेस आज कॅन्सल करण्यात आलेले आहेत आणि कशी परिस्थिती आहे? आतापर्यंत 404 बसेस ज्या आहेत ट्रिपा ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यात मुंबई पुणे महामार्ग असो, पुणे नाशिक, तसेच पुणे महाड साईडचा जो आहे ताम्हिणी घाट या मार्गावरच्या मेजर ज्या आहेत सर्व बसेस रद्द करण्यात आलेल्या आहेत। तसंच ग्रामीण भागातल्या तळेगाव व राजगुरुनगर खेड तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या बसेसही नाल्यांना ओढ्यांना पाणी आल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत। सर, आज मुंबईला निघालेल्या 4 बसेस देखील कॅन्सल करण्यात आले. तर उर्से टोल नाक्यापर्यंत त्या गेल्या होत्या आणि त्यानंतरनं प्रवाशांना परतून यावं लागलेलं होतं। अशा एकूण किती बसेस मुंबई पुणे प्रवास करतात 24 तासामध्ये आणि त्या आजच्या दिवसामध्ये किती कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत, स्थगित करण्यात आलेल्या आहेत? जवळजवळ आपल्या दिवसभरातनं 100 फेऱ्या या मुंबईला होत असतात शिवनेरीच्या। त्याच्यातल्या आत्तापर्यंत ज्या आहेत 60 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत। साधारण किती प्रवासी आपले मुंबई पुणे प्रवास करत असतात, ज्यांच्यासाठी ही बस जीवनवाहिनी म्हणून? साधारणतः दररोज 5 ते 7 हजारापर्यंत प्रवासी दररोज प्रवास करत असतात। त्याच्यातले हे 7 ते 5 हजार प्रवासी अफेक्ट झाले आहेत। तसेच मुंबई पुणे नाशिक रोडवर जे आहेत त्याच्यावरही चाकण ते पाणी भरल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पुरामुळे तोही रोड जो आहे त्याच्यावरही जवळजवळ दिवसभरातनं 50-55 ट्रिपा चालतात, त्याही रद्दच्या याच्यात झाल्या। काही बसेस देखील कॅन्सल करण्यात आल्याची माहिती सरांकडून देण्यात आलेली आहे। जय महाराष्ट्रासाठी निखिल सुकरे, पुणे।